उपवास सोडण्यासाठी जेवण काय बनवायचं हा नेहमीच्या उपवासाला पडणारा प्रश्न आहे. त्यातले त्यात नैवेद्यासाठी गोड पदार्थ काय बनवायचा हा देखील प्रश्न असतो. आजची थाळी जी आहे ती तासाभरामध्ये होणारी चविष्ट आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या थाळीला आपण सुरुवात करूयात. नैवेद्यासाठी गोड पदार्थ म्हणून आज आपण बघणार आहे तांदळाची खीर. तर सुरुवातीला तांदूळ घ्यायचा. सुगंधी तांदूळ खिरीसाठी वापरायचा, म्हणजे खीरसुद्धा टेस्टी लागते. 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. 10 मिनिटं तांदूळ पाण्यामध्ये भिजतात तोपर्यंत इकडे कुकर लावून घेऊया. तर एका डब्यामध्ये मी 7 ते 8 तास छोले भिजवून घेतले होते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी तूर डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे. जास्त प्रमाणामध्ये तूर डाळ घेतलेली आहे. दोघांमध्ये हळद टाकून घेतली. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे छोल्यांमध्ये आणि डाळीमध्ये थोडंसं तूप टाकून शिजलितपत पाणी घेतलेलं आहे. दोघांमध्ये कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर आता खीर बघूयात. तांदळाची खीर बनवण्यासाठी दूध इथे अर्धा लिटर म्हशीचं घेतलेलं आहे आणि त्याच दुधामध्ये 1 वाटी किंवा अर्धी वाटी पाणी साधं मिक्स करून घ्यायचं. गॅसवरती गरम करायला ठेवायचं. इकडे तांदूळसुद्धा भिजलेले आहेत. पाणी काढून घ्यायचं. थोडंसं मिक्सरमध्ये हे आपल्याला ओबडधोबड असं तांदूळ बारीक करून घ्यायचे आणि त्यातलंच थोडंसं पाणी घेऊन असं एक ओबडधोबड तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे. हे बघा असे एकदम रवाळ असे बारीक करून घ्यायचे. दूध चांगलं गरम झालं, थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे खाली तळाला चिटकत नाही. खीर आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस त्यामध्येच 1 वाटी तर मोठी साखर टाकून एकसारखं मिक्स करून घेतले. साखर विरघळली की गॅसचा फ्लेम मिडियम करून घ्यायचा आणि आपण जे आता मिक्सरला तांदूळ बारीक करून घेतलेत ना ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. मीडियम फ्लेमवरती बारीक केलेले तांदूळ टाकून द्यायचे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. टाकल की हलवून थोडंसं घ्यायचं, म्हणजे काय त्याच्या गाठी बनत नाहीत तांदळाच्या. एकसारखे 1 मिनिटापर्यंत ते सतत हलवत राहायचं, म्हणजे काय होतं की तांदूळ सुट्टा होतो. त्याच्यानंतर दुधामध्ये 2 ते 3 चमच मिल्क पावडर टाकली. मसाला दूध बनवण्यासाठी रेडीमेड एक पावडर मिळते, ती सुद्धा इथं मी 1 चमच घेतलेली आहे. जर ही नसेल तुम्ही वेलची पूडसुद्धा इथं टाकू शकता. आता आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये सुकेमेवेसुद्धा वापरू शकता. 1 चमच तूप घेतलं, त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही सुकेमेवे ह्याच्यामध्ये टाकू शकता. तांदळाची जर खीर बनवत असेल तर चारोळी अवश्य वापरा, त्याला खूप छान चव येते खीरीला सुद्धा. आणि वरून थोडंसं तुपाचे धार सोडून मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं उकळवून घ्यायची. इथे खाण्यासाठी खीर तयार झालेली आहे. सुरुवातीला पातळ वाटते, पण ती गार झाली की थोडीशी मिळून येते. तर इथे नैवेद्याचा गोड पदार्थ आपला बनवून तयार झालेला आहे. सुद्धा इथे डाळ शिजून तयार झालेली आहे. तर वरण टाकून घेऊयात. आता ह्या थाळीमध्ये मी व्हेज पुलाव बनवला आहे, तरी सुद्धा वरण बनवलेलं आहे. जर तुम्हाला व्हेज पुलाव बनवायचं नसेल तर पांढरा भात सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बनवू शकता. वरण करण्यासाठी तेल गरम झाले की जिरे, मोहरी आणि आलं आणि लसणाची पेस्ट आणि थोडीशी 2-3 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत. त्यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलं. कढीपत्त्याची पानं टाकली. चवीनुसार मीठ, हळद आणि धनेपूड टाकली आणि थोडीशी मिरपूड टाकून एकसारखं ते हलवून घ्यायचं. हे थोडंसं वेगळ्या चवीचं आहे. अगदी तुम्ही नुसतं चमच्याने प्यायला तरीसुद्धा छान लागतं हे वरण. आणि आपण शिजवून घेतली डाळ आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची. कन्सिस्टन्सी तुम्ही वरणाची ॲडजस्ट करून घेऊ शकता. जर घट्ट असेल तर घट्ट ठेवा, पाणी टाकायचं असेल तर पाणी वरून चांगलं हाय फ्लेमवरती 1 मिनटं हे वरण उकळवून घ्यायचं, म्हणजे चांगलं मिळून येतं. वरणसुद्धा तयार झालं. त्यानंतर छोलेची भाजी जी आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर त्यासाठी जी पेस्ट लागते ती अशी आपण त्या पद्धतीने भाजून घेऊयात. तेल घेतलं, तेलामध्ये थोडंसं आलं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि तमालपत्र घेऊन मीडियम फ्लेमवरती चांगलं रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं. कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे पेस्ट जी आहे ना ती चांगली मिळून येते. तमालपत्र आपण काढून घेऊयात, नंतर फोडणीला ते वापरायचं. ते काढून घेतल्यानंतर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं, जिरे, मोहरी आणि मोठ्या आकाराचा बटाट्याचे असे मोठे काप करून घेतले. चांगले मीडियम फ्लेमवरती 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. जर तुम्ही छोल्याबरोबर हा बटाटा जर शिजवून घेतला असाल तर तो पूर्णपणे गाळ होतो, म्हणून अशा पद्धतीने हा बटाटा वरून टाकून द्यायचा. तुम्ही बघू शकता बटाटा चांगला भाजला गेला आहे. त्यामध्येच मी अर्धी चमच लाल मिरची पावडर टाकली. तमालपत्र आत्ता काढून घेतले ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकले आणि आपण कांदा, टोमॅटो, आलं आणि लसणाची जी पेस्ट बनवली होती ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायची. आता मसाले टाकून देऊयात. त्या चवीनुसार मीठ घेतलं, धने घेतली, लाल मिरची पावडर घेतली, थोडीशी हळद घ्यायची, गरम मसाला किंवा छोले मसाला मिळतो तो घेतला तरी चालेल, काळं तिखट घेतलेलं आहे आणि गरम मसाला घ्यायचा. ह्या प्युरीसोबत मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर छोले शिजवलेले आहेत त्यातलंच पाणी ह्याच्यामध्ये टाकून थोडंसं झाकण ठेवायचं 1 अर्धा मिनिटापर्यंत. म्हणजे काय होतं, मसाले चांगले मुरले जातात आणि तेलसुद्धा चांगलं सुटलं जातं. हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण शिजवून घेतलेले छोले आहेत ते पाण्यासकट ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटापर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे एकसारखं मिळून येतं. थाळीमध्ये पुरी बनवलेली आहे त्याच्यामुळे जास्त रस्सा ह्याच्यामध्ये ठेवलेला नाही, घट्टसर असं मीडियम रस्सा ठेवलेला आहे.
त्यानंतर थाळीमध्ये व्हेज पुलाव बनवणार आहे. तर इथे पुलाववाला तांदूळ घेतलेला आहे. एक 250 ग्रॅम इथे तांदूळ वापरलेला आहे. स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचा आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. तोपर्यंत सगळ्या भाज्या आपण चिरून वगैरे घ्यायच्या, तोपर्यंत तांदूळ इकडे भिजले जातात. हे तांदूळ असेच भिजत ठेवूयात. भाज्यासुद्धा चिरून झालेल्या आहेत. आता कसा पुलाव करायचा ते बघून घेऊयात. पॅनमध्ये इथं घेतलेलं आहे मी तेल, थोडंसं तेल जास्त घेतलं आहे. जिरे मोहरी घेतली, आलं लसणाची पेस्ट घेतली, तमालपत्र घेतले. खडे मसाले तुम्ही कुठलेही ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर इथे मी वापरलेले नाही आहेत, मी फक्त भाज्याच इथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला. आवडीनुसार तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये भाज्या टाकू शकता जे सीजनल आहेत. आता ह्या सगळ्या भाज्या अवेलेबल आहेतच मार्केटमध्ये. त्यानंतर बीन्स घेतले, वाटाणा घेतला, बटाटा घेतला, टोमॅटो घेतला, गाजर घेतला आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेऊन ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकून द्यावे. चवीनुसार मीठ घेऊन चांगलं ते हलवून घ्यायचं. झाकण 1 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं, म्हणजे भाज्या पटकन शिजल्या जातात. व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर मसाला टाकून देऊ. 1 चमच धने मसाला, 1 चमच गरम मसाला आणि 2 चमच व्हेज मसाला पुलावचा मिळतो, तो इथे 2 चमच टाकलेला आहे. चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. जर तुमच्याकडे व्हेज पुलाव मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला 2 चमच टाकून द्यायचा आणि काळी मिरी थोडीशी टाकून द्या. मसाले व्यवस्थित भाज्यांसोबत परतून झाले की आपण तांदूळ भिजत ठेवला होता त्यातलं पाणी काढून फक्त तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा. थोडीशी वरून कोथिंबीर घेतली. त्यानंतर शिजर इतपत त्याच्यामध्ये पाणी घेऊन झाकण ठेवायचं. मीडियम फ्लेमवरती 10 मिनटामध्ये हा पुलाव शिजला जातो. तर तुम्ही बघू शकता इथं आपला पुलाव शिजून तयार झालेला आहे, सुटसुटीत होतो. जर तुम्हाला पाण्याचा अंदाज येत नसेल ना तर पुलाव तांदळाला 3 पट पाणी घ्यायचं, म्हणजे चांगला सुटसुटीत हा पुलाव होतो. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि तुपाची धार सोडून झाकण ठेवून गॅस बंद करून घेतला. इकडे पुलावसुद्धा तयार करून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये नेहमी भजी बनवण्यापेक्षा थाळीमध्ये इथे मी भेंडी फ्राय बनवलेली आहे. तीसुद्धा बनवायला खूप सोपी आहे. भेंडी कशी कट करून घेतली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. एका भेंडीचे 4 भाग करून घेतले आणि मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता असे उभे काप करून घ्यायचे. जर भेंडी जास्तच बारीक असेल किंवा निब्बर असेल किंवा साईजने मोठी असेल तर एका भेंडीचे 5 काप करून घेतले तरीसुद्धा चालतील. भेंडी आधी स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायची आणि मगच अशी काप करून घ्यायची. थोडंसं मीठ लावून चोळून घ्यायचं, म्हणजे थोडंसं पाणी सुटतं त्याला. काळी मिरी पावडर टाकलेली आहे. थोडीसं ओवा घ्यायचा, हाताने चोळून त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आणि इथे मी बेसन पीठ 2 चमच घेतलेलं आहे आणि 1.5 चमच इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, कुरकुरीतपणा त्याला राहतो आणि जास्त वेळेपर्यंत ते कुरकुरीत राहतात. सुरुवातीला पाण्याचा वापर न करता हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाले टाकून देऊया. त्याच्यामध्ये लाल मिरच पावडर, गरम मसाला, धने मसाला, थोडीशी हळद टाकून पाण्याचा वापर न करता ते एकसारखं मिक्स करून घेऊयात. जर पाण्याची गरज वाटली तर त्याच्यामध्ये थोडंसं हाताने पाणी घेऊन व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. तेलामध्ये पण टाकताना एकसाथ न टाकता कसं टाकून द्यायचं मी तुम्हाला दाखवते. तळण्याइतपत तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की गॅसचा फ्लेम मिडियम करून घ्यायचा. मिडियम फ्लेमवरतीच ही भेंडी अशी एक एक करून ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून द्यायची. तेलामध्ये भेंडी सोडून झाली की गॅसचा फ्लेम मिडियमपेक्षा हाय करून घ्यायचा आणि कुरकुरीत भेंडी अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. 1-2 मिनटं लागतात भेंडी फ्राय करायला. म्हणजे काय होतं, कुरकुरीत भेंडी मिडियम फ्लेमवरती जर तुम्ही फ्राय केली ना तर तासभर तर कुरकुरीत राहते, लूज पडत नाही. तुम्ही बघू शकताय भेंडी इथे तळून तयार झालेली आहे. नेहमी भजी बनवण्यापेक्षा किंवा बटाट्याची भजी बनवण्यापेक्षा हे एक बेस्ट ऑप्शन आहे थाळीमध्ये आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते ही फ्राय भेंडी. तर इथे भेंडीसुद्धा आपली तयार करून झालेली आहे. पुरीसाठी लागणारी कणिक मळून घेऊयात. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 4 वाटीसाठी 1 छोटी वाटी एकदम 0 साईजचा रवा घेतलेला आहे. रवा वापरल्यामुळे काय होतं, कुरकुरीत अशी पुरी तयार होते, लूज पडत नाही आणि कडकपणा त्याच्यामध्ये येतो. 1 चमच तेल घेतलं, चवीनुसार मीठ टाकून आधी रवा तेल हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घेत अशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. जशी आपण चपातीला मळतो त्यापेक्षा घट्ट कणिक ही मळून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशी घट्ट कणिक आपण मळून घ्यायची आणि 10 मिनटं भिजत ठेवायची. 10 मिनटं कणिक भिजवून घेतली की 1 चमच्यात थोडासा हात फिरवून घ्यायचा आणि एकसारखी कणिक मळून घ्यायची. होतील तेवढे गोळे एकसाथच बनवून घ्यायचे, म्हणजे सारखे गोळे करत बसावं लागत नाही. गोळे करून तयार झाले की अशी मोठी अशी चपाती लाटून घ्यायची. जास्त पण जाडसर नाही, जास्त पण पातळ नाही. आपण पुऱ्या बनवणार आहे ते चांगल्या फुगल्या गेल्या पाहिजेत आणि जास्त वेळेपर्यंत टम्म फुगलेल्या राहायला पाहिजेत. एक मोठी अशी चपाती करून घेतली की प्लेटच्या साहाय्याने अशा पुऱ्या ह्याच्यामध्ये 3 बनतात. एक चपातीमध्ये 3 पुऱ्या म्हटल्या जातात. जाडीसुद्धा तुम्ही बघू शकताय, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही. तेलामध्ये सगळ्यात तळून घ्यायच्या. सुरुवातीला
काय करायचं, तुम्ही एक साथ जर ह्या पुऱ्या बनवून ठेवल्या तरीसुद्धा चालतील. म्हणजे सारखं सारखं लाटत बसायचं आणि सारखं सारखं वेगवेगळं गॅस बंद करून तळायचा. हा वेळ वाचला जातो. त्याच्यामुळे एक साथच अशा पुऱ्या बनवून ठेवायच्या आणि एकदम तळायला लागेल. पुऱ्या तळताना गॅसचा फ्लेम हाय करून घ्यायचा. वरून ज्यावेळेस तेलामध्ये पुरी टाकतो ना त्यावेळेस ती आपोआप वरती आली गेली पाहिजे. त्यावेळेसच ती आलटापलटा करून घ्यायची. तुम्ही बघू शकता पुरीला कलर किती अप्रतिम आला आणि टम्म फुगलेली आहे आणि त्याला कडकपणासुद्धा आलेला आहे. तर अशा पद्धतीने झटपट होणारी उपवास सोडण्याची थाळी तयार करून झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.